Welcome to students. Today we are going to discuss about the lactation and its regulation. The next natural event after delivery or parturition is that is looking after the baby. म्हणजे डिलिव्हरी नंतर जी फिटस आहे किंवा लहान बाळ आहे त्याला काय लागणार आहे दॅट इज दी नर्सिंग म्हणजे खाद्य लागणार आहे ऑर दी नरिशमेंट. Nursing the baby is an important event of parental care after parturition. ह्याला काय म्हणायचं पॅरेंटल केअर. बाकीचे जे ॲनिमल्स आहेत त्याला पॅरेंटल केअर कमी असते आणि माणसामध्ये आपण बाळाची फार काळजी करतोय दॅट इज दी parental care. Lactation is that period during which maternal care is evident. म्हणजे आफ्टर बर्थ त्याची काळजी घेणं म्हणजे त्याला दूध देणं हे महत्त्वाचं आहे. The lacting is the period when breasts are stimulated to secrete milk. आता ही लॅक्टेशनसाठी किंवा मिल्क मिळण्यासाठी दॅट इज कोण सिक्रेट करते ब्रीस्ट. आता ही ब्रीस्ट काय करणार त्याला स्टिम्युलेशन मिळाल्यानंतरच ती मिल्क सिक्रेट करणार आहे. आफ्टर पार्च्युरेशन दी प्रोजेस्ट्रॉन अँड इस्ट्रोजन लेवल्स इन दी ब्लड आर कन्सिडरेबली लॉस्ट. म्हणजे डिलिव्हरीनंतर जी हार्मोन्स आहेत प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन ह्यांचं लेवल काय होते कमी होते. दिस लॉस ऑफ प्रोजेस्ट्रॉन अँड इस्ट्रोजन लेवल नॅचरली स्टिम्युलेट्स पिट्युटरी टू सिक्रेट प्रोलॅक्टिन हार्मोन. म्हणजे काय होते डिलिव्हरीनंतर ही जी हार्मोन्स आहेत प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन ह्याचं लेवल काय होते कमी होते आणि कमी झाल्यानंतर किंवा ब्लडमध्ये त्यांचं लेवल कमी झाल्यानंतर दॅट स्टिम्युलेट्स दी पिच्युटरी. हा पिच्युटरी काय करते स्टिम्युलेशन झाल्यानंतर दे सिक्रेट दी प्रोलॅक्टिन. म्हणजे ह्या जी हार्मोन्स आहेत प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन ही कमी झाली आणि प्रोलॅक्टिन सिक्रेशन सुरू झालं. सो दिस प्रोलॅक्टिन इज रिस्पॉन्सिबल फॉर दी लॅक्टेशन. म्हणजे मिल्क प्रोडक्शनसाठी जे महत्त्वाचं घटक आहे तो प्रोलॅक्टिन. दी मेमरी ग्लँड्स कन्सिस्ट ऑफ अ नंबर ऑफ लोब्युल्स फॉर्म्ड ऑफ कोलमनार एपिथिलियम. ह्या मेमरी ग्लँड्समध्ये काय आहेत लोब्युल्स आहेत आणि ही लोब्युल्स कशापासून तयार झालेले आहेत दॅट इज फ्रॉम दी सेल्स विच आर कॉल्ड ॲज दी कोलमनार एपिथिलियम. फ्रॉम these lobules the lactiferous ducts pass towards the nipple in a radiating direction. Each lactiferous duct has an ampulla at its termination. The lobules of the gland are surrounded by fat. Alveoli of mammary glands are lined by myoepithelial cells. Surrounding the nipple is a pigmented area of skin which is called as the areola. So this areola contains a number of specialized sebaceous glands. You see the structure that is the breast सेक्शन. याच्यामध्ये काय आहेत मेमरी ग्लँड्समध्ये लोब्युल्स आहेत. ही लोब्युल्स आणि ही जी लोब्युल्स आहेत ही कशापासून तयार झालेलं आहेत दॅट इज दी कोलमनार इपिथिलियम. आणि ही लोब्युल्स इथं पुढं आलेलं आहेत इन दी फॉर्म ऑफ लॅक्टिफेरस डक्ट्स. अँड दीज
ओपन ॲट दी अपेक्स ऑफ दी निपल. आणि हा जो डार्क पॅच आहे ह्याला काय म्हणायचं, ॲरिओला. आणि ह्या ॲरिओलामध्ये काय आहेत, ॲरिओलर ग्लँड्स आहेत. इफ वी सी दिस फिगर, दॅट इज दी मेमरी ग्लँड्स आर सपोर्टेड बाय दी फॅट. ही काय फॅट आहे, ह्याच्यामध्ये ग्लँड्स आहेत. ही कुठं ओपन झालेली आहे, नियर दी एम्प्युला. आणि ही लॅक्टिफेरस डक्ट्स आहेत. The mammary glands are stimulated into activity during pregnancy. प्रेग्नन्सीच्या वेळेला ही मेमरी ग्लँड्स स्टिम्युलेट झालेले असते. इन ह्युमन बीइंग there is general enlargement and hardening of mammary glands takes place after conception under the influence of estrogen and प्रोजेस्टेरॉन. म्हणजे ज्या वेळेला प्रेग्नन्सीला सुरुवात होते त्यावेळेला ही जी दोन्ही हार्मोन्स आहेत, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन, ही स्टिम्युलेट करते. कुणाला स्टिम्युलेट करते, दॅट इज टू दी मेमरी ग्लँड्स. आता ही स्टिम्युलेशन झाल्यानंतर मेमरी ग्लँड्सचं काय होती, दॅट इज दी एनलार्जमेंट अँड हार्डनिंग. म्हणजे त्यावेळेला जी मेमरी ग्लँड्स आहेत त्यांचं साईज वाढत जाते. दी फेन्स ऑन दी सरफेस बिकम डायलेटेड अँड डार्क ब्राउन पिगमेंट इज डिपॉझिटेड इन दी ॲरिओला. At the end of pregnancy, there is a secretion of fluid which is called as the colostrum and can be secreted from the breast, which is nothing but milk without fat. आता सुरुवातीचं जे दूध असते त्याला काय म्हणतोय, कोलोस्ट्रम किंवा आपण चिकाचं दूध म्हणतोय सुरुवातीला येणारं. ही सुरुवातीला 1 किंवा 2 दिवस फक्त असते. आणि हे जी मिल्क आहे ती विदाऊट फॅट असते. असं म्हटलं जाते की बाळाला हा दूध दिल्यानंतर त्याच्यामध्ये रेजिस्टंटी डेव्हलप होते, नंतर तो आजारी पडत नाही आहे. दिस फ्लुइड इन्क्रीजेस इन अमाऊंट दॅट इज फॉर 1 or 2 days and this is replaced by सिक्रेशन ऑफ मिल्क ऑर लॅक्टेशन. म्हणजे ह्या कोलोस्ट्रॉम नंतर लगेच मिल्क किंवा लॅक्टेशन सुरू होते. ॲक्च्युअल इजेक्शन ऑफ मिल्क इज ब्रॉट अबाउट बाय दी ॲक्शन ऑफ हार्मोन विच इज कॉल्ड ॲज दी ऑक्सिटोसिन हार्मोन, विच इज सिक्रेटेड by the structure called as the pituitary. At the end of pregnancy, the sudden loss of progesterone and estrogen level stimulates pituitary to secrete oxytocin and prolactin hormones. म्हणजे प्रेग्नन्सीच्या लास्ट फेजमध्ये ही जी प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन आहेत ही ह्यांचं लेवल कमी झाल्यानंतर ही पिच्युटरीला स्टिम्युलेट करते आणि पिच्युटरी काय करते, ऑक्सिटोसिन अँड प्रोलॅक्टिन हार्मोन्स रिलीज करते. ऑक्सिटोसिन हेल्प्स टू कॉन्ट्रॅक्ट दी मायोइपिथेलियल सेल्स अराउंड दी alveoli of mammary gland and ejection of milk is brought about. The mother's psychology also plays an important role in lactation. The fear inhibits the secretion of oxytocin and prolactin and hence no lactation will be there. म्हणजे मदर्स जी सायकोलॉजिकल कंडिशन आहे दॅट ऑल्सो इफेक्ट्स ऑन दी lactation or the production of the milk. There are instances of first delivery not followed by lactation
इवन दो दी ब्रेस्ट्स आर फुल ऑफ मिल्क. काही वेळेला अशी घटना घडते की आफ्टर बर्थ किंवा डिलिव्हरी लॅक्टेशन होत नाही आहे, मिल्क येत नाही आहे. एकतर ब्रेस्ट डेव्हलप झालेलं असते पण मिल्क मिळत नसते. अशा वेळेला काय करायचं, दॅट इज दी रेमेडी ऑर सोल्युशन इज ओनली दी इंजेक्शन ऑफ दी ऑक्सिटोसिन. म्हणजे त्या मदरला ऑक्सिटोसिनचं इंजेक्शन दिल्यानंतर लॅक्टेशन सुरू होते. Thus, although estrogen and progesterone are essential for physical development of breast during pregnancy, a specific effect of both these hormones is to inhibit the actual secretion of milk. Now, we will see the hormonal regulation. हे सगळं कोण रेग्युलेट करते? दॅट इज दी लॅक्टेशन. Placenta secretes large quantity of hormone, that is human chorionic somatomammotrophine, that is a lactogenic property. The lactation requires all these hormones. In addition to these hormones, it also requires the growth hormone, then cortisol and parathyroid hormones. These are necessary to provide the amino acids, then fatty acids, glucose and calcium which are required for milk formation. आता ही जी हार्मोन्स आहेत ही कशासाठी आहेत? आता मिल्कमध्ये लागणारं जी इनग्रेडियंट्स आहेत म्हणजे अमिनो ॲसिड्स, फॅटी ॲसिड्स, ग्लुकोज, कॅल्शियम हे सगळं त्या मिल्कमध्ये असते. दॅट इज ड्यू टू दीज हार्मोन्स. हायपोथॅलेमस इनिबिट्स the prolactin production by producing hormone, that is prolactin inhibiting hormone. And second factor of hypothalamus, that is the prolactin releasing factor that stimulates the prolactin. Thus there is hormonal control of hypothalamus on lactation. The continuity or continuation of milk supply is largely dependent upon the continued suction of the infant or its withdrawal by mechanical means, and therefore theoretically lactation can continue indefinitely. म्हणजे डिलिव्हरीनंतर जी लॅक्टेशन आहे ती कशावर डिपेंड असते? दॅट इज दी सक्शन बाय इन्फंट. म्हणजे बाळ जी दूध पित असते, सक्शन करत असते, म्हणजे ती स्टिम्युलेशन देत असते, त्याच्यावरती डिपेंड आहे. किंवा काही मेकॅनिकल प्रोसेसमधून तो मिल्क बाहेर काढलं जाते. म्हणजे मिल्केशन किंवा लॅक्टेशन किती काळ राहणार, आपण किती काळ त्या बाळांना दूध देतो आहे त्याच्यावरती अवलंबून आहे.